हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सक्सेस अनलिमिटेडच्या आजच्या या भागात। एज्युकेशन फील्डची व्याप्ती खूप मोठी आहे, पण आजही बराच सारा भाग या सोयीसुविधांपासून वंचित आहे। त्यातलाच एक मराठवाडा होता, आता नाहीये, कारण एका शिक्षण तपस्व्याने मराठवाड्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे। सामान्य एज्युकेशन बरोबरच प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये पण त्यांनी आमूलाग्र क्रांती घडवून आणलेली आहे आणि म्हणूनच आता मराठवाड्याने, औरंगाबादने शैक्षणिक हबच्या दृष्टीने वाटचाल पुढे सुरू केलेली आहे। या शिक्षण तपस्व्याचं नाव आहे पद्माकर मुळे। पाहूया त्यांच्या कर्तृत्वाचा हा आलेख आजच्या सक्सेस अनलिमिटेडमध्ये सांगतो। मराठवाडा तसा दुर्गम भाग, काळाच्या ओघात झालेले बदल इथेही झाले, मात्र शिक्षणासारख्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत मूलभूत गरजेकडे मात्र इथे दुर्लक्ष होत राहिलं। ग्रामीण भागाची शिक्षणाची गरज लक्षात घेऊन इथल्याच एका द्रष्ट्या व्यक्तिमत्वानं छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचा पाया रोवला। ते व्यक्तिमत्व म्हणजे मराठवाड्यातील सुप्रसिद्ध पद्माकरराव मुळे। पद्माकररावांच्या दूरदृष्टीमुळे आज इथल्या मुलांना कृषी, आयुर्वेद, मेडिकल तसंच तांत्रिक उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झालीय। महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षण संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिलं जातं। मराठवाड्यातल्या शैक्षणिक क्षेत्रात अशी भक्कम कामगिरी बजावणाऱ्या पद्माकरराव मुळे यांना मानाचा मुजरा। सक्सेसफुल व्यावसायिक होणं खूप सोपं असतं, परंतु त्याचबरोबर मोठं माणूस होणं म्हणजेच खरं सक्सेस। आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुळे सर, आणि सरांशी आपण आज दिलखुलास चर्चा करणार आहोत। त्यांच्या सक्सेसचा फंडा आपण जाणून घेणार आहोत। सर खूप खूप स्वागत। धन्यवाद सर, 5 कमर्शियल कॉलेजेस, इरिगेशनचं प्रचंड काम, बांधकाम व्यवसाय, सीड्समध्ये पहिल्या 5 असणारी आपली कंपनी, शुगर फॅक्टरीज, इतका मोठा प्रपंच जो आहे, याची सुरुवात कशी होती, काय होते ते आधीचे दिवस सगळे? आमचे वडील शिक्षक होते, आई एकदम अशिक्षित होती, पण तरी तिच्यात व्यावसायिक वृत्ती होती, वडिलांमध्ये कमी होती। त्यावेळेस मी सुरुवातीला शाळेत जात होतो, तेव्हापासूनच छोटे मोठे उद्योग मला त्यांनी, अगदी पेपर वाचण्यापासून इतर उद्योग सुद्धा मला त्यांनी करायला लावले। त्याचा उद्देश किती पैसे मिळवतात त्याच्यापेक्षा व्यावसायिक वृत्ती मुलामध्ये व्हावी। आमच्या 4 बंधूंना आई वडिलांनी हेच वळण लावलं। कॉलेज चालू झाल्यावर इथं आमचं पुस्तकाचं दुकान होतं, गुलमंडीवर पुस्तक 1956 साली चालू केलं आमच्या मोठ्या बंधूंनी। आम्ही त्यावेळेस इथं हायस्कूलला शिक्षणाकरता आलो 8वीला, आणि आमचं दुकान असल्यामुळं मग शाळा सुटली की आम्ही दुकानात येऊन बसायचो। हळूहळू ती व्यापारी वृत्ती वाढली। नंतर 1967 साली मी इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतली। 2-3 वर्ष झाल्यानंतर मला काही कारणाने मी पूर्ण करू शकलो नाही, पण तरी मग त्यावेळेस आमच्याकडे उद्योग असे होते की बंधू पुस्तकाचं दुकान, आधी इरिगेशनची छोटे मोठे कामं घ्यायला चालू केले। इरिगेशनचा उद्योग म्हणा, कष्टाचा उद्योग आहेच, पण सगळ्या लोकांना हात जोडायचा उद्योग आहे। ऑफिसर लोक असो, हे असो, तर ते काम आपण जे छोटं मोठं आपलं करू, त्याच्यात आपल्याला लोक हात जोडतील किंवा हे करतील, असं आपण काहीतरी करावं। 1986 साली आम्ही अजय सीड कंपनीची स्थापना केली। अजय सीड कंपनी स्थापना करायचा उद्देश असा होता, आमच्या आजोबांना आणि वडिलांना शेतीची खूप आवड होती, आणि त्यांच्या पहिल्यापासून त्यांना वाटायचं की मुलांनी आपल्या शेतकऱ्याकरता काहीतरी करावं, आणि त्या उद्देशाने आम्ही 86 साली ही कंपनी चालू केली। त्याच वर्षी या शिक्षण संस्था पण थोड्या प्रमाणात चालू केल्या। एकोणीसशे 86 साली पद्माकररावांनी आयुर्वेदिक शिक्षण संस्थेचा पाया रोवला। तर मुळे साहेबांचं सगळ्यात पहिलं स्वप्न हेच होतं की आयुर्वेद कॉलेज असावं मराठवाड्यामध्ये। त्याचं मूळ कारण असं आहे की 1981ला त्यांना जो बॅकेजचा त्रास झाला होता, आणि अक्षरशः म्हणजे पायामध्ये नमनेस, स्टीलचं सगळं ते पाठी
तर तेव्हापासून जी सुरुवात झाली तेव्हा त्यांच्या मनात जे पक्क बसलं होतं की जे साऊथमध्ये त्यांनी जाऊन ट्रीटमेंट घेतली तर त्याच आधारावर तशाच प्रकारची क्वालिटी ट्रीटमेंट आणि एकदम तशाच पद्धतीचे डॉक्टर्स तयार व्हावे आणि ह्या मराठवाड्यामध्ये मागासलेल्या प्रदेशामधील मुलांना क्वालिटी एज्युकेशन मिळावं म्हणून त्यांनी 1989लाच ॲक्च्युअली हे कॉलेज सुरू केलं. आज मिथिला या शिक्षण संस्थेतून 2,500 आयुर्वेदिक डॉक्टर्स आपलं शिक्षण संपवून लोकसेवा करत आहेत. शासकीय शिक्षण संस्थेच्या बरोबरीनं आज या शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाला शिक्षण घेण्याच्या दृष्टीनं आघाडीचं प्राधान्य प्राप्त झालंय. आमच्याकडे जवळपास 220 बेडचं रुग्णालय आमच्या काउन्सिलच्या नॉर्म्सप्रमाणे आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आमच्याकडे क्वालिटी ट्रीटमेंट म्हणजे पंचकर्माची क्वालिटी ट्रीटमेंट. पंचकर्माची ट्रीटमेंट हा एक सगळ्यात महत्त्वाचा आयुर्वेदामधील चिकित्सेचा भाग आहे आणि त्या ज्या चिकित्सा आहे त्या आम्ही अगदी शास्त्रोक्त पद्धतीने सायंटिफिकली आणि रिझल्ट ओरिएंटेड अशा पद्धतीने सगळ्या प्रकारच्या आजारावरती आम्ही उपलब्ध करून देतो आणि ते सुद्धा अक्षरशः म्हणजे माफक दरामध्ये. याच शिक्षण संस्थेचे असलेलं आणखी एक महाविद्यालय म्हणजे दंत महाविद्यालय. ISOनं प्रमाणित केलेल्या या दंत महाविद्यालयाला आज 25 वर्ष पूर्ण झालेली असून आतापर्यंत 20 अंडर ग्रॅज्युएटच्या बॅचेस आणि 9 पोस्ट ग्रॅज्युएटच्या बॅचेस इथे शिकून बाहेर पडलेले आहेत. इथून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आज नुसते राज्यात देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कार्यरत आहेत. मागच्या वर्षीपासून सगळे पोस्ट ग्रॅज्युएट ऍडमिशन जी आहे ते नीटच्या एंट्रन्स एक्झाम प्रमाणेच ते होतात आणि त्यामुळे आम्ही आता नीटचे जे काउन्सिलिंग वर्कशॉप आहेत तर ते नीटचे काउन्सिलिंग वर्कशॉप मी कॉलेजमध्ये घेणं सुरू केलेलं आहे, कंडक्ट करणं सुरू केलेलं आहे की जेणेकरून आमची सगळी विद्यार्थी ती सेन्सिटाईज व्हावी, त्यांना ती पद्धत माहीत व्हावी की नीट परीक्षा कशी असते, कसं अपिअर व्हायचं आणि कसं मेरिटमध्ये यायचं आणि कशा मॅक्झिमम पोस्ट ग्रॅज्युएट सीट्स आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळवायच्या यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणखी एक पुढचं पाऊल टाकत अनेक अडचणींचा सामना करत पद्माकरराव मुळेंनी इथे ॲग्रिकल्चर महाविद्यालयाची स्थापना केली. आज A ग्रेड मिळालेलं अतिशय मान्यताप्राप्त अशी या महाविद्यालयाची ओळख आहे. 2006 साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाची दरवर्षीची विद्यार्थी क्षमता 120 विद्यार्थी एवढी आहे. 12वीमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र तसंच रसायनशास्त्र विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं प्रवेश दिला जातो आणि आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या महाविद्यालयात शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येतं. हेच एक कांचनवाडीचं महाविद्यालय आहे की ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर अजित सीड कंपनी आहे आमच्याकडे. बरोबर. तर अजित सीड कंपनीमध्ये आम्ही तिथे रिसर्च आणि डेव्हलपमेंट हा कार्यक्रम चालतो. म्हणजे नवीन बियाणं तयार करायचं, त्याचं मार्केटिंग. तर हे ज्ञान आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी देत असतो की तिथे त्यांच्या व्हिजिट ठेवतो, कसं बियाणं तयार करायचं, त्याचे प्रयोग कसे घ्यायचे, त्याचं मार्केटिंग कसं. प्रत्येक वेळेला आम्ही आमचे विद्यार्थी, बरेच विद्यार्थी आम्ही अजित सीडमध्ये त्यांना सामावून घेतो. त्याचबरोबर इतर महाविद्यालय आहेत, इतर कृषी विद्यापीठ आहेत, कंपन्याज आहेत, बरेच विद्यार्थी. आज अशी अभिमानाची गोष्ट आहे की ह्या महाविद्यालयातले विद्यार्थी कलेक्टर, तलाठी, तहसीलदार ह्या पदावर सध्या विराजमान आहेत. अतिशय नयनरम्य निसर्गाची कृपा लाभलेल्या या भागामध्ये या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आलेली असून विद्यार्थी उपयोगी अनेक सोयी सुविधा महाविद्यालयाच्या आवारातच उपलब्ध आहेत. यात बँकांच्या ATM पासून कॅन्टीन ते अगदी विद्यार्थी वसतिगृहाची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. तसंच सभागृह, स्पोर्ट्स ग्राउंड, जिम, योगा प्रशिक्षण अशा सुविधांचा देखील यात समावेश आहे. आणि मानदुखीला करा बाय बाय बाह्य उपचाराने. डॉक्टर जानूगडे हेल्थ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ब्रिंगिंग युअर होप टू रियालिटी. मातीच्या काळजातून हिरवं स्वप्न फुलवणारा शेतकरी आणि त्याच्या यशोगाथा. पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन आणि विक्रीचं तंत्र सांगून अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणारं शेतकऱ्यांच्या जीवाभावाचं बातमीपत्र. अॅग्रोवन,
दररोज सकाळी 7 वाजता फक्त साम टीव्हीवर. सहप्रायोजक आजच ऑर्डर करा व मिळवा मोफत ग्राइंडर संजीवनी पशुखाद्य मशीन. मुंबई, ठाणे, नवी मुंबई. Hello, welcome to CSMSS. Yes. थँक्यू. हे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकित ISO सर्टिफिकेट आहे. याच्यासाठी आमच्या सर्व डिपार्टमेंटने इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑक्युपाय केले, नॉर्म्स फॉलो केलेले. आणि हे सर्टिफिकेट आहे MSBTचं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. या प्रत्येक ब्रांचला गुड, सॅटिस्फॅक्टरी, पुअर, व्हेरी गुड आणि एक्सलंट रिमार्क मिळतात. तर आम्हाला सर्वच्या सर्व ब्रांचला एक्सलंट ग्रेड मिळाले आणि तेही एकदा नाही तर सलग 2 वेळेस दोन्ही वर्षी सर्व ब्रांचेसला मिळालेले. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेची याची पॉलिटेक्निकची इस्टॅब्लिशमेंट 2009ची. हा, 5 कोर्सेसने आपण सुरुवात केली होती. 300 याची इनटेक होती. आणि आमचे प्रेसिडेंट रणजित भैया मुळे हे स्वतः इंजिनियर असल्यामुळे त्यांना एक इंजिनिअरिंग क्षेत्रातलं एक डिप्लोमा लेवलचं एज्युकेशन पाहिजे होतं. आणि मग आज 600ची इनटेक आहे पर इयर. अरे वा. आणि हा प्रोग्रेस अगदी वाढलेला आहे. आणि याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना खूप सारे इंडस्ट्री अप्रोच देतो. आमचं साधारण 100 इंडस्ट्री सोबत टायअप आहे. आणि विशेषतः आम्ही हब आणि स्पोक हा एक मॉडेल वापरतो. एक हब, त्याला एक लीडिंग इन्स्टिट्यूट आणि बाकीच्या मराठवाड्यातले इन्स्टिट्यूट अटॅच असतील. ती लीडिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ही इन्स्टिट्यूट आहे. या विभागातील विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या दृष्टीनं एक फार मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे आणि ती म्हणजे DMIC हब, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अशी ही संकल्पना आहे. या विभागातील ही शिक्षण संस्था अतिशय प्रतिष्ठित स्वरूपाची असल्यानं या नोकऱ्यांमध्ये या शिक्षण संस्थेमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांना अग्रक्रम मिळण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. या शिक्षण संस्थेचं इंजिनिअरिंग महाविद्यालय 2013-2014 या वर्षाला सुरू झालं. या वर्षीची म्हणजे 2016ची इथून बाहेर पडणारी ही पहिली बॅच आहे. इथे एकूण 5 विभाग आहेत, ज्यात सायन्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या विभागांचा समावेश आहे. सगळ्यात जास्त महत्वाचा फोकस म्हणजे आम्ही प्लेसमेंटच्या दृष्टीने केलेला आहे. त्याच्यामध्ये इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शनच्या अंडरमध्ये ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही स्टुडंट तयार करतो. सपोज एखाद्या इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आहे की हडूपचे विद्यार्थी पाहिजेत, तर त्या दृष्टीने आम्ही ते विद्यार्थी तयार करतो. या 2-3 वर्षात प्लेसमेंट बद्दल काय रिझल्ट गावाचे विद्यार्थी पाहिजेत. तर आता ही आपली पहिलीच बॅच आहे फर्स्ट इयर म्हणजे फायनल इयरला. तर आणखी सुरुवात झालेली असून सुद्धा आपल्याकडे जवळपास 20 विद्यार्थी प्लेस झालेले आहेत. अरे वा. आणि तसंच जे काही मार्केटमध्ये ऑटोमेशन असेल, सॉफ्टवेअर रिलेटेड असेल किंवा लीड क्लस्टरच्या अंतर्गत आम्ही मुलांना वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट देतो आणि त्या माध्यमातून विद्यार्थी कशा प्रकारे प्लेस होतील त्या दृष्टीने अगोदरच आम्ही सर्व प्लॅनिंग केलेलं आहे. त्याप्रमाणे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये ऑटोमेशन आहे, सॉफ्टवेअरचं सेक्शन आहे. ह्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तयार करून जेणेकरून त्यांना प्लेसमेंटसाठी जास्त सपोर्ट मिळेल. आणि इंडस्ट्रीला पण त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जर स्टुडंट मिळाले तर ते स्वतःहून इंडस्ट्री आमच्याकडे अप्रोच होतात. आता सध्या सुद्धा तसंच चालू आहे. या विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अगदी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, ज्यात अद्ययावत प्रयोगशाळा, लायब्ररी, कम्प्युटर लॅब, रोबोटिक लॅब यांचा देखील समावेश आहे. शिक्षणासारख्या क्षेत्रात अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या पद्माकर रावांनी शेतीसारख्या विषयाकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. म्हणूनच की काय, अजित सीड्स ही विविध बियाण्यांचं उत्पादन करणारी त्यांची कंपनी अतिशय नामांकित मानली जाते. या भागातले शेतकरीही अजित सीड्सच्या बियाण्यांना प्राधान्य देताना दिसतात. अनेक क्षेत्रात चौफेर यश संपादन करणाऱ्या
मुळेंनी साखर कारखानदारी सारखा विषय अतिशय कौशल्यानं हाताळला त्याची कहाणी तर बोलकीच आहे. हे जे त्यावेळेस कोऑपरेटिव्ह कारखाने होते, जे चेअरमन वगैरे असायचे ते काही खूप शिकलेले नसायचे. बरोबर. आणि त्यावेळेस एवढं म्हणजे त्याच्यात पॉलिटिकल जास्त हे असायचे. ते जर चांगले कारखाने चालू शकतात तर आपण का नाही चालू शकत. बरोबर. मग अगोदर काम चालू केलं, नंतर फुलंब्रीचा कारखाना, देवगिरी कारखाना पाहायला मी गेलो. आणि हे तिथं ओळखीचे लोक असल्यामुळं आतून दाखव बाबा, जनरली कोणी दाखवत नसायचं. पहिल्यांदा कारखाना आतून पाहिला, तोपर्यंत मी कारखानाच पाहिलाच नव्हता. हा माझा म्हणजे माझ्या दृष्टीने तसा हा फार मोठा निर्णय. अशी खूप निर्णय घेता. तुम्ही एक साखर कारखाना हलवला सुद्धा. हो. काय झालं, त्या भागात अगोदर कन्नड सिल्लोड तालुक्यात कारखाना होता. तिथं पावसाचं प्रमाण खूप होतं पूर्वी, आपला कारखाना चालू व्हायचे. बरोबर. आणि अचानक दुष्काळ पडला. दुष्काळामुळे तिथं ऊसाच्या लागवडी कमी झाल्या. 10 वर्ष माझी अत्यंत वाईट परिस्थिती होती. दरवर्षी 2-5 कोटी नुकसान व्हायचं. तरी मी हार मानले नाही. आपण याच्यात रॉ मटेरियल नाही म्हणून आपलं नुकसान आहे हे मला समजत होतं. कारखाना चालवण्यात नुकसान नव्हतं मला. मग त्यावेळेस मुलांनी विचार केला, बाबा आता कुठे पैसे तुम्ही जेवढे करायचे तेवढे टाकूत, पण हा जर दुसरीकडे शिफ्ट केला तर याच्यापेक्षा अजून चांगलं. मग शेवगाव तालुक्यात नगर जिल्ह्यात एक साईट मिळाली. बऱ्याच कायदेशीर भानगडी बऱ्याच झाल्या. सुप्रीम कोर्टात जाऊन केस जिंकलो. पण मला एवढं माहीत होतं की आपण कायदेशीर बरोबर असल्यामुळं मी काम चालू केलं. आणि तो कारखाना 2,500 टनी असलेला मी शेवगाव तालुक्यात घोटण येथे चालू केला. आणि 5.5 महिन्यात मी कारखाना चालू केला. भारतात कुठंच रेकॉर्ड नाही आहे. 5.5 महिन्यात नवीन कारखाना होत नाही. पण हा जुना कारखाना शिफ्ट करणं म्हणजे सगळं वरचं काढायचं, बाजूला ठेवायचं आणि खालचं फाउंडेशनचं चालून तिथं ठेवायचं. हे त्याच्यापेक्षा जे केलेच काम होतं. पण आज माझ्या मुलांनी, रणजितनी, तो खूप मेहनतीनं, खूप कष्टामुळे 5.5 महिन्यात चालू केलं. आणि तुम्हाला हात बॉम्बचा पण सामना करावा लागला. तर काय झालं, अजित शेठला 86 साली चालू केल्यानंतर जे प्रोडक्शन चालत नाहीत मार्केटमध्ये, जे कॉटन चालत नाही, त्याचं उत्पादन जवळजवळ 20-25 कोटीचं करून ठेवलं. त्याच्यामुळे मग आता आवश्यक होती शेतकऱ्यांची. नंदियारला प्रोडक्शन केलं आणि तिथं बरेच नक्षलाईटच असतात नंदियारला. आणि मग शेवटी आमचा मुलगा असायचा इथं, समीर असायचा. त्याच्याकडे आले ते लोक पेमेंट करता, वसुली करता. आणि मग तिथं लक्षात आलं की ते कापसाच्या पिशवीत बॉम्ब घेऊन आले. बापरे. आणि त्यांनी ते दाखवले सुद्धा. म्हणजे एवढे टेरर असायचे. आता मुलगा धीट आहे तसा, मुलगा काही घाबरला नाही. बाबा असं असं चाललंय म्हणून त्यांना घरी पाठव. घरी आले ते माणसं सगळे शेतकरी गाडी करूनच आले होते. तिथं माझ्याशी तासभर गप्पा झाल्या, नाश्ता पाणी झाला. जाताना त्यांनी हात जोडून सांगितलं, साहेब तुमचे पैसे जेव्हा येतील तेव्हा येतील, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही भेटले, आम्हाला पैसे मिळाले म्हणा तुमचे. एवढं त्यांनी एका भेटीत त्यांना विश्वास बसला. आणि कसं असतं की हा विश्वास अत्यंत महत्वाचा असतो. त्यांना जे आश्वासन दिलं होतं ते आपण पूर्ण केलं. विविध प्रकारच्या क्षेत्रात भरारी घेताना जमिनीशी नाळ जोडल्या गेलेल्या मुळेंना आपल्या भागातली पाण्याची कमतरता प्रकर्षानं जाणवली. आणि या समस्येवरही या द्रष्टा व्यक्तिमत्वानं जालिम उपाय शोधून काढला. आमच्या माणसांनी सांगितलं शेतीच्या, साहेब पाण्याची खूप अडचण आहे, पाण्याच्या टाक्या आपल्याला देता येतील का. मी गावागावात पाण्याचे पिण्याचे 5-5 हजार 10,000 लिटरचे टाके दिले. नंतर मी विचार केला, 5,000-10,000 लिटरच्या पाण्याने काय होणार. मग आमच्या माणसांना सांगितलं, मुलाला सांगितलं, आपण इथे जेवढं शक्य असेल तेवढी आपण पाण्याची सोय करू. मग आमच्याकडे इंजिनियर होते, मुळात इरिगेशनची कामं केल्यामुळं आम्हाला तो अनुभव होताच. आमची सगळी टीम सर्वे करायला 2 तालुक्यात पाठवली, 3 तालुक्यात पाठवली. आणि जिथे जिथं मग त्या ग्रामपंचायतीचं पत्र घ्यायचं की ज्याला कोणाला गरज आहे त्यांनी सगळ्या ग्रामपंचायत सगळ्या लोकांनी सहमतीने पत्र द्या, तिथं काम करायला हरकत नाही, आमच्याकडं काम करा. अशा रिक्वेस्ट त्यांच्या आल्यानंतर मग क्रमवारी लावली.
आणि त्या हिशोबाने आम्ही एक 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 काम करतो. किती किलोमीटरचं सर एकूण काम झालं? नाही, काय होतं, 81 बंधारे केले आम्ही. बापरे. 81 बंधारे. जे बंधारे पूर्वी 80 साली 90 साली जे झाले होते ते गाळाने पूर्ण भरलेले होते. अच्छा. ते पूर्ण भरलं. तो गाळ उपसून आज 2-2 किलोमीटर पर्यंत खोलीकरण त्याचं केलं. आणि त्याच्याशिवाय दुसरे जे बंधारे असतात, साखळी बंधारे म्हणतो, नुसतं काही नुसतं गावाला वेढा मारला असं मोठमोठा ड्रेन खोदून 200-200 मीटरवर त्याला भिंती ठेवल्यामध्ये नॅचरल भिंती द्या आणि ते पाणी याच्यातलं त्याच्यात करून ते सगळे भरून गेले. हा, आपोआप ते सगळे भरतात त्याच्यामुळे उतारे ग्रॅव्हिटी. आणि त्याच्यामुळे त्या गावात सगळीकडे पाणी झालं. आज अशी परिस्थिती आहे की विहिरीचं पाणी सुद्धा हाताने घेता येतं. अशी परिस्थिती. आणि किती पाणी त्याच्यात आहे? 150 ते 200 कोटी लिटरचं पाणी साठा होईल एवढं आपण काम केलं आणि तो झाला पण. 150 ते 200 कोटी लिटर. आणि याच्यात सगळा मशिनरी आपल्या, डिझेल आपलं. फक्त शेतकऱ्यांचा सहभाग एवढाच की त्यांनी त्यांचे ट्रॅक्टर आणायचे. तो उद्देश असा, त्या शेतकऱ्यांनी जर ते नेलं, त्याच्यात गाळ असेल तर त्यांच्या जमिनीत तो गाळ टाकायचा. म्हणजे गाळ पेरा जो म्हणतो त्यांनी कंपल्सरी केलं होतं, तुमच्या शेतात टाकायचं. आणि जर मुरुम लागला तर गावातले जे शिवाचे रोड असतात त्या रोडवर टाकायचे. त्याच्यामुळे ते रोड सुद्धा तयार झाले. नंतर काय केलं, आम्ही प्रत्येक गावाला विनंती केली, आम्ही 300-400 झाडं देतो वेगवेगळी, तुम्ही तिथं कडेला लावा म्हणून. आणि प्रत्येक गावाला बांधणाऱ्याच्या कडेने 200-400 प्लांटेशन करायला लावा. त्याच्यात जे मला समाधान मिळतं ते एवढे खूप पैसे कमवून काहीच मिळत नाही. ते मला खूप समाधान आहे. तर या सगळ्या प्रदीर्घ अनुभवानंतर तुम्ही तरुण पिढीला सक्सेसचा काय मंत्र सांगा? सक्सेसचा मंत्र हाच होतो की एक तर कष्ट आणि विश्वास. मी हे करू शकतो. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मी हे करू शकतो आणि करूनच दाखवणार. अभ्यासात असो, उद्योगात असो, यश अपयश सोडून द्या, पण आपली जिद्द नाही ठेवली तर उपयोग नाही. जीवनात यश, समृद्धी, संपन्नता मिळवण्यासाठी आपण सगळेच अहोरात्र मेहनत करत असतो. मात्र चरितार्थ चालवता चालवता परमार्थ साधणारी, तसंच वैयक्तिक यशाचा विचार करता करता समाजालाही सोबत घेऊन जाणारी पद्माकर रावांसारखी व्यक्तिमत्व सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरतात. हा यशाचा मार्ग खरंच खूप खडतर असतो. पेशन्सची लेवल चेक करणार असतो. पण आजकालच्या तरुणांना ना शॉर्टकट हवाय सक्सेसचा. बट दोस्तांनो लक्षात ठेवा, शॉर्टकट मध्ये ना 2 घातक शब्द. एक तर तो शॉर्ट आणि दुसरा त्याला कट जाऊ शकतो. पण प्रचंड मेहनत, आत्मनिष्ठा आणि तयारी असेल ना कष्ट करण्याची, सातत्य असेल ना कष्ट करण्यात, तर नक्कीच यश मिळू शकतं. आपण सक्सेसच्या आकाशात झेप घेऊ शकतो. तेव्हा आयुष्यात जिंकत राहा आणि जिंकण्यासाठी बघत राहा सक्सेस अनलिमिटेड.